नमस्कार सर्वांना. गुड मॉर्निंग. मी रेकी ग्रँडमास्टर सचिन आपल्या सर्वांचं आजच्या दुसऱ्या दिवसाच्या सेशनमध्ये हार्दिक स्वागत करत आहे. वेलकम वेलकम वेलकम. सो आज दुसरा दिवस आहे. ओके. तर काल बरेचसे लोक होते, तर थँक्यू सो मच आज आले आहेत, म्हणजे स्वतःला दुसरी संधी दिली आहे. आज आपण काय शिकणार आहे? जी रेकी तुम्हाला पुढे आयुष्यभर वापरायची आहे, तर नक्की कुठून आली, कशी आली, त्याचा इतिहास, उगम, 5 प्रिन्सिपल्स, त्याच्या काही प्रिन्सिपल्स आहेत. प्रिन्सिपल्स डिटेलमध्ये बघूया. फ्युचरमध्ये रेकीचे किती लेवल असतात, कसं असतं ते सगळं बघणार आहे. आणि जाता जाता सर्वात सुंदर तुमचं पास्ट लाईफ मेडिटेशन असणार आहे. खूप छान अनुभव येतो, ते शेवटी शिकवून झाल्यानंतर घेणार आहे. ओके, चला. काल थोडा पहिला दिवस होता, घाई गडबडीचा दिवस होता. आता आपण रिलॅक्स आहे. ओके, चलो. आता काल तर विचारलं नाही. गुड मॉर्निंग हर्षा मॅडम. आता बघा, मी नाशिकवरून आहे, तर तुम्ही पण सांगा तुम्ही कुठून आहे, तुमच्या शहराचं गावाचं नाव टाईप करा, म्हणजे मला कळेल ऑडियन्स जास्त कुठले आहे, तसं शिकवायला बरं पडतं. हा, चला सांगा कुठून कुठून आहे तुम्ही सगळे. नाशिक, पुणे, नगर, औरंगाबाद, बँगलोर सांगा. सॉरी, छत्रपती संभाजीनगर. चालेल. चला, मुंबईवरून आहेत मानसी मॅडम. के पुणे महादेव के आशा मॅडम धुळ्यावरून आहेत. बँगलोर, मुंबई, उतरोड. ओके, समिता मॅम वडोदरा गुजरात वरून पण आहे, बँगलोर वरून पण आहे. ओके, नागपूर कोपरगाव. ओके, व्हेरी नाईस. उसत, ओके, ठाणे, पुणे, बोरिवली, मुंबई, पुणे, बोरिवली, नागपूर. ओके, ते नांदेड. ओके, छत्तीसगड वरून अरुण आहेत. ओके, शीतल मॅम पुण्यावरून आहे. पठारे मॅम ठाण्यावरून आहे. आमच्या नाशिकचं पण कोणी आहे, कांचन मॅडम आहेत. ओके, गोकुळ सर बीड, मुंबई. अरे बापरे, दिल्लीला माझी ऍड कशी येईल? दिल्लीला पण सापडलो होतो मी. ओके, ठीक आहे. श्वेतलाना मॅम दिल्ली. ओके, मुंबई, ठाणे, रायगड, धुळे, वाशिम वरून श्रद्धा मॅम आहेत. सगळ्यांचं नाव घेणं शक्य होत नाही ना, सगळ्यांचं घेत बसलं तर तुम्ही बोलणार सर 1 तास सांगून 2 तास घेतात. ओके, मिरज, बोरिवली. ओके, सांगली, सातारा. ओके, थँक्यू सो मच. चला, मी ओके, कळालं. आता बघा, सगळीकडून आहेत, दुसऱ्या राज्यातूनही आहेत, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून. चांगली गोष्ट आहे. आपला भारत खूप स्पिरिच्युअल कंट्री आहे. ह्याला अंबरनाथ वरून आहे. व्हेरी नाईस. चला, आता मी काल काही सांगितलं होतं, 5 दिवस काय करायचं आहे, शेतकऱ्याचा आदर्श घ्यायचा आहे, जीवनामध्ये पॉझिटिव्हिटीचं बी पेरायचं आहे. ज्यांचे व्हिडिओ बंद आहेत, तुम्हाला नाही का जीवनात सकारात्मकता पाहिजे, पॉझिटिव्हिटी, परत सांगत आहे, टेकन फॉर ग्रांटेड नका घेऊ. फ्री आहे म्हणून काय हे तिथे कमी नॉलेज नाही भेटणार आहे. खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, मी जस्ट अवेअरनेस बेसवर शिकवत असतो, कुणाचं नुकसान व्हायला नको म्हणून. बाकी तुमची मर्जी आहे. चला, काही लोक आज पहिल्यांदा आली आहेत, त्यांच्यासाठी आपण एक मिनिटाचा रिकॅप घेऊया आणि लगेच आपल्याला शिकवायला घ्यायचं आहे. ओके, आजचा सिलेबस पण मोठा आहे. ओके, चला. आता आपण बघणार आहे, काल आपण काय बघितलं. ओके, 1 मिनिट फक्त. यांना नवीन लोक आहेत, तसं रेकॉर्डिंग भेटणारच आहे त्यांना, तर तशी बघून घ्यायची आहे. ओके, तर एके कोणी शिकली पाहिजे, जे सतत चिंता, भीती, मानसिक तणाव अनुभवतात, स्वतःला विसरले आहेत आणि दुसऱ्यांसाठी जगत आहे, ज्यांचं आरोग्य सतत बिघडतं, वारंवार नकारात्मक लोक ठिकाण ओढून घेतात, आर्थिक अडचणी, ब्लॉकेजेसचा सामना, नात्यामध्ये प्रॉब्लेम, आणि कोणी स्पिरिच्युअलिटीची आवड असेल. तर काल आपण काही शिकलो होतो, स्वतःला प्रायोरिटी द्यायची. ओके, तर ते फॉलो करा. सबकॉन्शियस माइंड काय असतं, कॉन्शियस माइंड काय असतं, कसं प्रोग्राम करायचं आपण बघितलं होतं. ओके, तर ते तुम्ही त्याचा अभ्यास करायचा आहे. हा मंत्र नेहमी वापरत जा. ज्यांना ऍफर्मेशनचं पीडीएफ भेटलं नाही, मला मेसेज करा. तर आपण काल बघितलं, सबकॉन्शियस माइंड प्रोग्राम करण्यासाठी ऍफर्मेशन, व्हिज्युअलायझेशन महत्वाचं असतं. ज्यांनाही ती पीपीटी भेटली नाही, कुठली वाली, 1 मिनिट, ही वाली, जे लोक नवीन जॉईन झाले, ऍडमिनवर, व्हॉट्सअप ऍडमिनवर, ग्रुपवर मेसेज करा, त्या ऍडमिनला तुम्हाला हे पीडीएफ भेटून जाईल. ओके, चला, ठीक आहे. आता आजचा विषय, रेकी म्हणजे काय, रेकीचा इतिहास आता आपण डिटेलमध्ये बघणार आहे. बघा, रेकी म्हणजे काय.
तर रेकी हा एक जपानी शब्द आहे. जपानमध्ये रेचा अर्थ होतो सर्वव्यापी, युनिव्हर्सल. ओके, म्हणजे जे सगळीकडे सर्वत्र उपलब्ध आहे. आणि की म्हणजे जीवनी शक्ती. तर रे म्हणजे सर्वव्यापी म्हणजे काय? सूर्याचा प्रकाश सगळीकडे आहे, ऑक्सिजन सगळीकडे आहे. तसंच ते एक युनिव्हर्सल लाईफ एनर फोर्स आहे, एक उपचारक शक्ती आहे, ती सगळीकडे आहे. ओके, तर रेकी तुम्हाला कशी काम करणार आहे, काय करणार आहे आपण, तर रेकी म्हणजे युनिव्हर्सल लाईफ फोर्स. आता रेकी काय नाही आहे, रेकी कुठलाही धर्म, पंथ नाही, रेकीचा कुठलाही तंत्र मंत्र बरोबर संबंध नाही. बघा, रेकी फॉरेनमध्ये ख्रिश्चन लोक पण वापरतात, इंडियात हिंदू बौद्ध जैन सगळे वापरतात, चायना जपानमध्ये बुद्धिस्ट लोक वापरतात. रेकीमध्ये तुम्ही कुठल्याही धर्माचे असाल काहीही प्रॉब्लेम नाही. ओके, तुम्हाला तुमचं रिलीजन धर्म जो देव आहे त्याला फॉलो करूनच रेकीला अटॅच करून पुढे चालायचं असतं. तर तुमचा धर्म वगैरे काही बदलत नाही, रेकी कम्प्लिटली डिफरंट आहे. ओके, हिलिंग एनर्जी. रेकीचं कुठलाही ब्लॅक मॅजिक, काला जादू, संमोहन बरोबर संबंध नाही. रेकी तशी कामच करत नाही, रादर ती एक व्हाईट एनर्जी आहे, दिव्य उपचारक शक्ती आहे. रेकी शिकण्यासाठी कुठलेही पूर्वज्ञान आवश्यक नाही. तुम्ही कुठल्याही फील्डचे असाल, इंजिनियर, डॉक्टर, वकील काही असो, हाऊसवाईफ जरी असाल तरीही शिकू शकता. कोणत्याही वयोगटातील व्यक्ती रेकीचा सराव करू शकते. तरीही मी 12-13 वर्षाच्या पुढे अलाव करतो. तीस चक्रे वगैरे बॅलन्स असतात. ते काय असतात मी तुम्हाला थोड्या वेळाने सांगेन. एकदा शिकले की आयुष्यभर उपयोगी पडणारी कला. तर तुम्ही एकदा शिकले, लाईफ टाईम तुम्हाला परत अटोनमेंट काय असतं ते थोड्या वेळाने सांगणारच आहे. परत कुठे घ्यायची गरज नसते, घेऊ शकतात. डबल अटोनमेंट घेतल्याने काही फरक तर होत नाही. आता रेकी शिकण्याचे फायदे काय आहे? रेकी एक लाभकारी शक्ती आहे. यामध्ये कुठल्याही प्रकारची हानी अथवा रिॲक्शन होत नाही. कारण रेकीला आपल्या हातांशिवाय कुठल्याही साधनांची गरज नाही. त्यामुळे अत्यंत सरळ व प्राकृतिक पद्धत आहे. तुम्हाला काहीच नाही, पुढे जाऊन रेकी द्यायची ना, रेकीला कॉल करायचा, आपले 2 हात बस. याच्यानेच ऊर्जा पॉझिटिव्ह, कुणाला उपचार द्यायचे, निगेटिव्हिटी काढायची, सगळं तुमच्या 2 हाताने. याच्याशिवाय काही लागत नाही. ऍडव्हान्स लेवलला पुढे जाऊन क्रिस्टल वगैरे असतात, पण सध्या त्याची गरज नाही. तुम्ही अगदी हातानेच रेकी तुम्ही देऊ शकता, म्हणून इझिली तुम्ही लगेच इन्व्होक करू शकता. रेकी शरीरातील रासायनिक ग्रंथी, अवयव, स्नायूंना पुनर्निर्माण करण्याच्या प्रक्रियेला वेग देते. म्हणजे तुमचे सेल्स, शरीरामध्ये तुमचे जे पेशीज असतात त्यांना डेव्हलप करायला, हील करायला मदत करते. तुमच्या मेंदूच्या अल्फा थीटा तरंग लहरीवर प्रभाव टाकते. तर सर्वच म्हणजे खूप त्याचे जास्त फायदे आहेत ओव्हरऑल चक्रा लेवलवर, ते आता उद्या आपण बघणार. आता थोडं माहिती पाहिजे. काही लोक पुढे जाऊन बघा, कदाचित रेकीमध्ये पुढे जातील, माझ्यासारखे कोचेस बनतील, उपचार तर तुम्ही स्वतःचे घरच्यांचे करणारच आहे. मग कोणी विचारलं तू करत आहे ते नक्की आहे तरी काय, तर थोडासा बेसिक आपल्याला इतिहास माहिती पाहिजे कुठून आली, नाहीतर डोळे झाकून विश्वास ठेवण्यासारखं होत असतं. ओके, तर बघा, रेकीचा थोडासा इतिहास मी तुम्हाला सांगतो. आली कशी, कुठून आली, त्यात आपण बघणार आहे. बघा, पहिल्या फोटोमध्ये जी व्यक्ती दिसत आहे त्यांचं नाव आहे डॉक्टर मिकाऊ उसुई. आता आपण जी शिकत आहे ती पारंपरिक उसुई रेकी शिकत आहे. बरेच सगळे रेकीचे प्रकार आहे. बघा, होली फायर रेकी, शिवशक्ती रेकी, नारायण रेकी, हनुमान रेकी, आता स्वामी रेकी पण आला आहे. फॉरेनला पण त्यांच्या त्यांच्या रिलिजनशी कनेक्ट करतात. तर रेकी तुम्ही जेही ज्यालाही मानतात, ज्याही देवाला मानतात त्याला पकडूनच रेकी चालत असते. पण सर्वांचं मेन मूळ आहे, त्याचा बेस आहे तो आहे उसूई रेकी. तिथूनच सगळ्या रेकी वेगवेगळ्या येतात. तर मेन आपण जी शिकत आहे ती ट्रेडिशनल उसूई रेकी शिकत आहे. आता कशी आली, डॉक्टर उसूई यांनी कशी शोधली, आपण बघणार आहे. ओके, तर बघा, मी तुम्हाला शेवटच्या दिवशी एक पीडीएफ देणार आहे. खूप सुंदर आहे, मला बघू द्या इथे आहे का, थोडस सांगता येईल. इथे तर नाही आहे, मला एक मिनिट बघू द्या, सापडलं तर भेटला. शेअर, बघा, शेवटच्या दिवशी 30 पानाच पीडीएफ आहे. रेकी लेवल 1 बद्दल खूप माहिती भेटणार आहे. त्याच्यात त्याचा इतिहास नंतर दिला आहे, खूप डिटेलमध्ये आहे. मी सध्या एवढं तुम्हाला सांगणार नाही, नंतर तुम्ही शेवटच्या दिवशी वाचून द्या. तरी सांगतो, हे डॉक्टर मेकाऊ उसूई जे होते,
हे डॉक्टर मिकाउसी जपानमध्ये एक प्रोफेसर म्हणून काम करत होते. आणि एक दिवस कॉलेजमध्ये, ख्रिश्चन कॉलेजमध्ये शिकवत होते. एक दिवस स्टुडंट्सने त्यांना विचारलं की बघा, जुन्या जमान्यामध्ये येशू ख्रिस्त होते, जीसस क्राइस्ट होते, कुणालाही फक्त स्पर्शाने बरं करत होते. आणि फक्त येशू ख्रिस्तच नाही, त्यांच्या आधी बऱ्याचशा संस्कृतीमध्ये कुणी ऋषी असतील, बुद्धिस्ट मॉन्क असतील, त्यांच्याकडे देखील ही विद्या होती. विद्यार्थ्यांनी विचारलं, आधी असं पॉसिबल होतं सर, मग आता पॉसिबल नाहीये का? आणि मग त्यांना वाटलं की ते थोडे स्पिरिच्युअल होते, आणि त्यांनी पण तो प्रश्न मनावर घेतला की जेव्हा जर आधी असं अवेलेबल होतं तर आता नाही आहे. आणि मग बघा, हे डॉक्टर ऋषी आहेत. मग त्यांनी काय केलं, त्यांनी त्यांच्या प्रोफेसर पदाचा राजीनामा दिला आणि त्यांचं जीवनाचं एकच ध्येय बनलं की ही ऊर्जा शोधायची. आणि मग हे डॉक्टर उसुई बऱ्याच देशांची यात्रा केली यांनी. अगोदर ते जॅपनीज होते, त्यांनी जपानचे सगळे धर्मग्रंथ बघितले तर भेटलं नाही. चायनाला गेले, चायनीज भाषा शिकले, ग्रंथ वाचले, उत्तर भेटलं. डॉक्टर उसुई हे भारतामध्ये आले. भारतामध्ये येऊन त्यांनी संस्कृत भाषा शिकली, सर्व वेदांचा अभ्यास केला. थोडी थोडी आयडिया भेटली, पण पूर्ण माहिती भेटली नाही. शेवटी ते तिबेटला गेले, तिथे अभ्यास केला. तिथेही काही कमलसूत्र वगैरे असेल किंवा काही वेद असतील, थोडीशी माहिती होती पण पूर्ण. डॉक्टर हुसे वैतागून जपानला परत आले, त्यांच्या गुरूंना व्यथा मांडली. त्यांच्या गुरूंनी काय सांगितलं, याच्यावर एकच उपाय आहे. काय? आत्मज्ञान. म्हणजे बघा, आता काही बरेचसे महापुरुष आहेत, जसं आता आपण बोलूया रजनीश ओशो असतील, मेडिटेशन, ते ध्यानाला बसले आणि आत्मज्ञानाची प्राप्ती झाली. साईबाबा असतील, भगवान महावीर असतील, भगवान बुद्ध असतील, त्यांना काय केलं, आत्मज्ञानातून ध्यानाला बसले, त्यांची उत्तर मिळवली. त्यांना सजेशन दिलं, जाऊन ध्यानाला बस, तुझे उत्तर तू मिळव. त्यांनी काय केलं, मग त्यांनी 21 दिवस, पुढचे 21 दिवस जपानमध्ये माउंट कुरामा नावाचं एक पर्वत आहे, अजूनही खूप पवित्र ठिकाण आहे. तर तिथे त्यांनी कठोर ध्यान केलं, जसं भगवान बुद्धांनी केलं होतं तसं. न खाता पिता काहीच. खूप छान स्टोरी आहे, शेवटच्या दिवशी तुम्हाला वाचत येतात कळेल. त्यांनी असे दिवस मोजण्यासाठी हातामध्ये दगड ठेवले होते, एक दिवस गेला की बाजूला दगड काढायचे. तर अगदी ते 21व्या दिवशी मरणासन्न अवस्थेत होते, म्हणजे काहीच एनर्जी राहिली. आणि 21व्या दिवशी त्यांना, ज्याला आपण बोलतो एनलाइटनमेंट, आत्मसाक्षात्कार झाला, सगळे सिम्बॉल दिसले, आणि तिथून त्यांनी ती रेकी, आणि खूप छान पुस्तक आहे त्यांचे, प्रथम 4 चमत्कार, त्यांनी कसं एका मुलीला बरं केलं, गुरुजींना केलं, ते लास्ट डे ला वाचा, नाही तर सेशन मोठा होऊन जाईल. ओके. तर त्यांनी पुढे जाऊन जपानमध्ये त्यांचं उसुईचं रेकीचं क्लिनिक टाकलं, आणि ते जपानमध्ये खूप पॉप्युलर झाले. ओके, त्यांनी खूप लोकांना शिकवलं. आता आपल्यापर्यंत रेकी कशी आली बघा, हे आहे डॉक्टर चिजिरो हयाशी. हे जपानमध्ये नेव्हल ऑफिसर होते. तर त्यांनी डॉक्टर मिका उसुई यांच्याकडून रेकी शिकली, अटेनमेंट घेतलं, आणि थोड्यात काहीतरी हिलिंग टेक्निक्स मॉडिफाय केल्या. त्याच्यानंतरून ही टेक्निक आली. ह्या आहेत डॉक्टर हवयो तकाता. आता ह्या महिला आपल्यापर्यंत येण्याचं कारण ह्या मॅडम आहेत. ह्या जॅपनीज अमेरिकन महिला होत्या, युएस मध्ये होत्या. यांना कॅन्सर डिटेक्ट झाला, पण यांना नॅचरोपॅथीने त्यांना इलाज करायचा होता. त्यांनी रेकी बद्दल खूप ऐकलं होतं, मग त्या जपानला आल्या, डॉक्टर हयाशो यांच्याकडून उपचार घेतले, आणि त्यांचा कॅन्सर बरा देखील झाला, आणि त्या खूप प्रभावित झाल्या. आणि त्यानंतर त्यांनी ठरवलं की मी ही विद्या आता सगळीकडे शिकवेल. आता होतं काय, बघा आपल्याला माहिती, युएस सारख्या ठिकाणी बऱ्याच देशाचे लोक एकत्र राहतात. मग ह्या मॅडमनी तिथे खूप जणांना रेकी शिकवली, ग्रँड मास्टर बनवलं. त्या त्या देशाच्या लोकांनी त्या त्या देशात जाऊन रेकी सर्वांना शिकवली. असं रेकी सगळीकडे पोहोचली. तर माझा कोणी गुरु असेल, त्यांचा कोणी गुरु असेल, ती सायकल इथपर्यंत जाऊन थांबत असते. ओके, तर हा छोटा मोठा रेकीचा इतिहास आहे, डिटेलमध्ये तुम्ही नंतर पीडीएफ आली की वाच. ओके. आता मेन आहे, आता आपण शिकणार आहे 5 प्रिन्सिपल, रेकीचे प्रिन्सिपल वगैरे काय असतात. साधी गोष्ट आहे बघा, तुमच्या बिल्डिंगमध्ये, अपार्टमेंटमध्ये खाली सूचना फलक असतो, त्याचे काही प्रिन्सिपल नियम असतात. प्रत्येक धर्माचे काही प्रिन्सिपल असतात. ख्रिश्चनिटीमध्ये 10 कमांडमेंट आहेत, बुद्धिस्ट धर्मामध्ये शील आहेत, काही तत्व फॉलो करायचे असतात, प्रत्येकामध्ये असतात. तसंच रेकीमध्ये देखील 5 प्रिन्सिपल आहे. आणि आता मी तुम्हाला 5 प्रिन्सिपल सांगणार आहे, खूप सुंदर आहे.
तुम्हाला शिकता शिकताच कळेल ते का फॉलो करायचं आहे, कसं फॉलो करायचं आहे. बाकी तुमची मर्जी, करायचं तर करा, नाही तर नका करू. ओके. जिसने किया उसका फायदा हो गया, नहीं किया वो उधर ही बैठा. ओके. चला, मी आता तुम्हाला एक एक करून रेकीचे प्रिन्सिपल सांगणार आहे. आता बघा, इतिहास संपला आहे, बोरिंग विषय. आता आपण शिकण्याकडे येऊया. आता थोडस इंटरेस्टिंग आहे. सर्वांनी स्क्रीनकडे बघायचं आहे. ओके. खूप छान आहे. काही आवडलं तर लाईक करायचं, थम्सअप करायचं, असं की मला इनकरेज करायचं. ओके. चला, आता बघा, रेकीचा पहिला प्रिन्सिपल आहे आणि लिहून घ्या. पुढे जाऊन तुम्हाला ते लाईफ टाइम फॉलो करायचं आहे. छोटीच वाक्य, साधी वाक्य आहे. रेकीचं पहिलं तत्व, पहिला प्रिन्सिपल आहे, फक्त आजसाठी मी रागवणार नाही. फक्त आजसाठी मी रागवणार नाही. आता बघा, याच्यामध्ये महत्वाचा शब्द काय आहे? महत्वाचा शब्द आहे फक्त आजसाठी. आता मी खूप मोठा तुमच्या समोर गुरु बनलो, खूप मोठा विद्वान असेल, खूप हे करत असेल, असं तसं, पण जर मी बोललो की याच्यापुढे मी रागच करणार नाही आयुष्यभर, असं शक्य आहे का? 99% नॉट पॉसिबल. ओके, इवन 100% नॉट पॉसिबल की मी याच्यापुढे रागच करणार नाही. मानव प्राणी आहे, आपले इमोशन्स आहे, तसं होणारच आहे. पण जर मी असं बोललो फक्त आजसाठी मी राग करणार नाही, तर शक्य आहे का? मग त्याची टक्केवारी वाढते. आणि असं एक एक दिवस, एक एक दिवस करून सबकॉन्शियस माइंड प्रोग्राम व्हायला 21 दिवसाचा कालावधी असतो. तर नंतर ते तुमच्या जीवनाचा भाग बनून जातो. ओके. तर तुम्हाला कुठलंही प्रिन्सिपल सांगेल, फक्त आजसाठी बोलायचं. आता राग का करायचा नाही, फक्त आजसाठी राग का करायचा नाही, आपण बघूया. स्क्रीनकडे बघा सगळ्यांनी आता, थोडंसं इंटरेस्टिंग आहे. बघा, स्क्रीनवर एक फोटो दिसत आहे. बघा, पहिल्या फोटोमध्ये एक व्यक्ती आहे, म्हणजे कंपनीचा बॉस असेल, तो त्याच्या एम्प्लॉईवर, काम करणाऱ्या वर्करवर रागवला. काही रिझन असेल, आपल्याला माहिती नाही, काहीतरी गडबड झाली असेल, खूप रागवला. आता ही व्यक्ती घरी येऊन काय केलं? बॉसचा राग कुणावर काढला? त्याच्या पत्नीवर काढला. त्या बिचारीला काय माहिती, याची कटकट झालेली आहे ऑफिसमध्ये. आता ह्या बाईने काय केलं? तोच राग त्या मुलावर काढला, छोट्या मुलावर काढला. आता त्याला काय माहिती, मम्मी अचानक का रागवली? आणि त्या मुलाने काय केलं, तो राग, मम्मीचा राग छोट्याशा त्याच्या पेटवर काढला, त्या पिल्लावर काढला. ओके. आता त्या पेटला पण काय माहिती असेल, हा मुलगा आज माझ्यावर अचानक का रागवला. तर आपल्या जीवनात असं होतं की नाही, सांगा बरं. होतं. आमचे गणिताचे सर होते, तर नेहमी येऊन बोलायचे आल्या आल्या, क्लास टीचर होते, मला वड्याचं तेल वांग्यावर काढायला नका लावू. तेव्हा समजायचं नाही, पण आता समजतंय. घरी बायकोशी कटकट करत असतील आणि इथे येऊन आम्हाला फटके द्यायचे. असंच होतं की नाही, कुणाचा राग कुणावर निघतो घरामध्ये, असं होतं की नाही. आता दुसरं, राग का करायचा नाही. मी तुम्हाला रागाची व्याख्या सांगू का? डेफिनेशन काय आहे रागाची? मला रागाची व्याख्या बघा, नीट ऐका. राग म्हणजे, राग म्हणजे दुसऱ्याने केलेल्या चुकीची स्वतःला करून घेतलेली शिक्षा. परत सांगतो, राग म्हणजे दुसऱ्याने केलेल्या चुकीची स्वतःला करून घेतलेली शिक्षा. ऍग्री? आता बघा, प्रत्येकाचा एक स्वभाव आहे, तो सारखा सारखा चुकत आहे, त्याचं एक मत आहे, त्याची एक पर्सनॅलिटी आहे, व्हॉट एव्हर इट इज, पण तुम्ही स्वतःला किती शिक्षा करून घेणार? ओके. आणि रागाचे दुष्परिणाम खूप भयानक असतात. बघा, रागाचा एक क्षण कसा असतो, तुम्ही मला सगळ्यांनी काल सांगितलं, नात्यांमध्ये प्रॉब्लेम आहे, बरोबर? सर, रिलेशनशिप इश्यू आहे. तुमचे नाते का बिघडले? एक तर तुम्ही, नाही तर त्या व्यक्तीने त्या रागाच्या एका क्षणात एक शब्द बोलला किंवा कृती केली, तो एक क्षण, त्याचीच शिक्षा तुमचं नातं भोगत आहे की नाही, सांगा बरं. तो रागाचा एक क्षण. ऍग्री की नाही? कधीतरी झालं होतं. तर राग, ओके, कंट्रोल करायचं आहे, तर कसं करायचं ते पण मी तुम्हाला सांगेन. ओके. राग बघा, तुम्ही, मी साधं सोपं सांगतो. जितके बघा, सर्वे जर केलं ना तुम्ही, जेलमध्ये जे कैदी असतात ना, 50%च्या वर सराईत गुन्हेगार नसतात. ते एक रागाच्या क्षणामुळे एक चुकीची स्टेप घेतात, हातामध्ये काहीतरी वेपन येतं आणि गुन्हा करतात. नंतरून काय उरतो? पश्चाताप उरतो, लाईफ टाईम. जन्मठेपेची शिक्षा भोगतात आणि तोच क्षण आठवतात. सो इट इज व्हेरी डेंजरस. ओके. केअरफुल. तर बघा, राग, तर कधी कधी आपण रागात एखाद्याला काहीतरी बोलून जातो. शब्द कठोर असतात, पण भावना क्षणभंगूर.
त्या बोललेल्या शब्दांचा परिणाम समोरच्या मनावर खोलवर होतो, मग नातं तुटतं, संवाद थांबतो आणि नंतर पश्चाताप उरतो. आपल्याकडे अजून एक म्हण आहे ना, कुठली म्हण आहे माहिती आहे का? बघा, जास्त आनंदात म्हणजे खूप आनंदामध्ये कुणाला प्रॉमिस करायचं नाही आणि रागामध्ये कुठलंही डिसिजन घ्यायचं नाही. आहे की नाही? असं बोलतात की नाही? ऍग्री की नाही? तुम्ही खूप आनंदात एखाद्या, मी पण असा आनंदात प्रॉमिस देऊन टाकतो, हे घेईल ते घेईल, नंतरून बोलतो कुठे बोलून गेलो यार हिला, बायकोला, आउट ऑफ बजेट झालं. तसंच रागात एखादा निर्णय घ्यायचा नाही, कारण रागातले निर्णय खूपच हे असतात. तर काय करायचं आहे बघा, मी तुम्हाला एक टेक्निक सांगतो. कधीही जर भांडणाची परिस्थिती उद्भवली, आता तुम्हाला माहिती इश्यू होणार आहे, गडबड तर झाली आहे, समोरच्या व्यक्तीला काय बोलायचं, आपण ह्या विषयावर 15 मिनिटानंतर बोलू, मला थोडा वेळ दे. त्या 15 मिनिटात काय होतं, एक तर त्या व्यक्तीची रागाची पातळी 100 वरून 60 वर येते किंवा तुमची खाली येते. आणि बघा, आपलेच फॅमिली मेंबर आहे, आपलेच मित्र आहे, आपल्या हाताचा एखादा बोट खराब झाला तर आपण त्याला काढून फेकत नाही, त्याच्याबरोबर राहतो. नात्यामध्ये तसंच आहे. आता आहेत, कर्माने आलंय आपल्या आयुष्यात लोक, तर नातं तर टिकवायचं आहे. नेहमीच नका ऍडजस्ट करू, पण थोडस डिले करा. लगेच आरेला कार्य केलं का गडबड होणारच आहे. आरेला कार्य करणारे काही टिकत नाहीत जास्त, टिकावं लागत नाही जगत असत. ओके. तर राग नैसर्गिक भावना आहे, पण ती विनाशकारी देखील असू शकते. फक्त बोलायचं, फक्त आजसाठी मी राग करणार नाही. ओके, ठीक आहे. आता दुसरा प्रिन्सिपल, 1 मिनिट द्या, जस्ट मला 1 मिनिट द्या, मी परत येतो. कोणीतरी आलंय, जस्ट 1 मिनिट होल्ड करा, मी लगेच आलो. मग आपल्याला पुढचा प्रिन्सिपल बघायला आहे, तो पण खूप इंटरेस्टिंग आहे. ओके, सॉरी हा. आता स्क्रीनकडे लक्ष द्या, सगळे आले का? पुढचा प्रिन्सिपल लिहा, पुढचा प्रिन्सिपल सर्वांनी लिहा. जस्ट फॉर टुडे आय विल नॉट वरी. फक्त आजसाठी मी चिंता करणार नाही. लिहा. फक्त आजसाठी मी चिंता करणार नाही. पुन्हा एकदा आपण बोलूया. ओके, तुम्हाला एक मस्त वर्ड सांग. बऱ्याच वर्षांपूर्वी, 10-15, मी जेव्हा 12वीला असेल ना, 11वी-12वीला, तो एक पुस्तक वाचलं होतं, त्याच्यातला हा वर्ड आहे. ओके, आणि तेव्हापासून खरंच मी छान विचार. बघा, सर्वांनी नोटीस करा, चिंता आणि चिता ह्या दोन शब्दामध्ये काय फरक आहे? चिंता आणि चिता फक्त एक अनुस्वार. चिता काय करते? मेल्यानंतर आपल्याला जाळते की नाही? चिंता काय करते? तुम्हीच सांगा. क्षणोक्षणी चितेवर जाळत असते, जगत असताना. ऍग्री की नाही? सांगा मला, काय फरक आहे चिंता आणि चितामध्ये, कळालं? आता तुम्ही मला मेसेज मध्ये टाईप करून सांगा,
सारखी चिंता केल्याने कुठकुठले आजार होतात? मला सांगायची काहीच गरज नाही, सगळे माझ्यापेक्षा मोठे दिसत आहे वयाने. सांगा, मेसेज मध्ये टाईप करा. जास्त चिंता केल्याने कुठकुठले आजार होतात? टाईप करा, मला बघू द्या बरं तुम्हाला. चला, मानसी मॅडम बोलतात डिप्रेशन होतं. अजून डिप्रेशन, बीपी, ओके, शुगर, एन्झायटी, ओके, रक्तदाब, मधुमेह, रजनी मॅडम बोलतात ओके, स्वाती मॅडम बोलतात डायबिटीज, सत्यानाश, हृदयविकार, सत्यानाश कोणी लिहिलं? ओके, ठीक आहे. गोकुल सर बोलतात शुगर, हृदयविकार, व्हेरी नाईस, हार्ट अटॅक, बीपी वाढते, ओके, तब्येत सारखी खराब होते, थायरॉइड, ओके, डिप्रेशन, बीपी, कॅन्सर, एन्झायटी, अनेक, एवढे सगळे हुशार. आता बघा, ऑल डिसाइड्स, हा बरोबर, सायकोसोमॅटिक डिसीजेस, परफेक्ट. आता बघा, एवढे सगळे तुम्ही लोक हुशार आहेत, एवढे विद्वान लोक बसले आहेत, आणि तरी चिंता का करतात बरं? मी काही सांगायची गरज आहे याच्यावर? तर लक्षात घ्या, फक्त आजसाठी मी चिंता करणार नाही. जर मी बोललो याच्या पुढे मी चिंताच करणार नाही, नॉट पॉसिबल इवन फॉर मी. इवन कधी कधी भगवान कृष्ण जगत असताना चिंता करत बसले असते. कारण आपण जेव्हा मानव रूपात जन्म घेतो ते नॅचरल आपले गुणधर्म आहेत. पण जर आपण बोललो फक्त आजसाठी मी चिंता करणार नाही, शक्य आहे का? अगदी शक्य आहे. रोज असा एक एक दिवस न्यायचा आहे, सबकॉन्शियस माइंडला प्रोग्राम करायचा आहे. म्हणून ते काल सबकॉन्शियस माइंड तुम्हाला शिकवलं आहे, मग ते अडॉप्ट करून घेतो. ओके, तर मग तुम्ही तसेच बनतात हळूहळू. रेकी खूप सुंदर आहे, पुढे जाऊन हळूहळू तुमचं पूर्ण जीवनच चेंज होऊन जातं, आजूबाजूचे लोक पण चेंज होतात. ओके, चला, चिंताचं समजलं, चिंता का नाही. आता तिसरं लिहा, तिसरं, जस्ट फॉर टुडे आय विल बी ग्रेटफुल. फक्त आजसाठी मी कृतज्ञ राहील. कृतज्ञ वाचतं कोणी, कृतज्ञ वाचतं, तर फक्त आजसाठी मी कृतज्ञ राहील, ग्रेटफुल राहील. आता हा शब्द ग्रेटफुल खूप पॉप्युलर आहे इंग्लिशमध्ये, मराठीमध्ये एवढं नाही येत रोजच्या मुलांच्या जीवनामध्ये ऐकण्यात हा शब्द. तर काय करायचंय तुम्हाला? ग्रॅटिट्यूड. लॉ ऑफ अट्रॅक्शनचा नियम आहे, तुम्ही जितकं ग्रॅटिट्यूड देणार, थँक्यू बोलणार, तेवढं तुम्ही आकर्षित करणार चांगल्या चांगल्या गोष्टी. आता तुम्ही बोलणार, सर जीवनाचे ऑलरेडी 12 वाजले आहेत, प्रॉब्लेम आहेत, आता कशासाठी ग्रॅटिट्यूड देऊ, कशासाठी थँक्यू बोलू, कृतज्ञ कशासाठी राहायचं? आता थोडस सांगतो. बघा, तुम्ही किती लकी आहेत बघा. काल किती लोक पृथ्वी सोडून गेले असतील, वरती गेले असतील? लाखो लोक आहेत पृथ्वीवरून. त्याच्यात तुमचा नंबर आला का? नाही आला. त्याच्यासाठी थँक्यू. कारण तुम्ही हजारो वर्ष जरी जगले ना, तरी परमेश्वराला बोलणार अजून एक वर्ष देत, आपली काही इथून जायची इच्छा नसते. त्यानंतर नोटीस करा, सर्वांनी नोटीस करा, आज सकाळी जेव्हा तुम्ही उठले होते, तुमच्या सोबत तुमच्या घरचे मेंबर उठले होते की नाही? सदस्य सर्वांचेच मेंबर त्यांच्या बरोबर उठले का? काहींच्या घरचे सदस्य वरती गेले, काहींचे आयसीयू मध्ये हॉस्पिटलमध्ये आहेत, काहींचे परदेशामध्ये अडकले आहेत. तुमचे घरचे सदस्य आज तुमच्या सोबत उठले आहेत, त्याच्यासाठी थँक्यू बोला. ओके, प्रत्येक गोष्टीसाठी. ओके, तुम्हाला जास्तीत जास्त ग्रेटफुल राहायचं आहे, थँक्यू राहायचं आहे. ओके, मी तुम्हाला अजून एक सांग, तुम्हाला किती ग्रेटफुल आहे तुम्ही, किती आता जसं नातेसंबंधाचं सांगितलं, काल बऱ्याचशा लोकांना पैशाचा प्रॉब्लेम होता. ओके, आर्थिक समस्यावाले पण होतात, पैसे नाहीत, गरीब आहे. आता तुम्ही किती रिच आहे तुम्हाला सांगतो, तुम्ही किती प्रॉपर्टी घेऊन फिरत आहे सांगतो. आता आज मी कुणाशी बोललो नाही, आज कुणाशी तरी बोलूया. ओके, कुणाला पकडू आज? मॅडम हसला, आता मॅडमला पकडेल. चला, विवो नावाने कोण मॅडम आहे? हो, करा बरं अनम्यूट. ओके ओके, नमस्कार, गुड मॉर्निंग. नमस्कार. कुठून आहे मॅडम तुम्ही? पुण्यावरून कोथरूड. ओके, ठीक आहे. तर बघा, मी मॅडमला प्रश्न विचारेल, तुम्ही तुमच्याशी रिलेट करा. मॅडम, आमच्याकडे ना एक म्हणजे रिच फॅमिली आहे, त्यांच्या एका मुलाचा काल ऍक्सिडेंट मध्ये डोळा गेला. तर ते बोलतात आम्ही एक डोळा द्या, कुणाचा पण 25 लाख रुपये द्यायला तयार आहे. तुम्ही देणार का? तुम्हाला नाही लगेच देणार. कॅश भेटेल. नाही? नाही देणार.
अहो ते तर बोलतात जर दोन्ही डोळे दिले तर 10 करोड द्यायला तयार आहे. खूप रिच आहे. 10 करोडला तरी द्या. नाही. 10 करोडला तरी द्या मॅडम. चला, हे उजव्या हाताचा अंगठा मागत आहे 25 लाखाला. देणार का? नाही. नाही देणार. किडनीची तर कमी प्राइस आहे ना, एक आयफोनची प्राइस आहे. किडनी स्वस्त भेटते, पण किडनी नको बोलूया. ओके. हम्म. बघा, असं तुम्ही एक एक ऑर्डर करून किती पैसेवाले जरा करा बरं. व्हॅल्यू किती आहे तुमची? अनमोल आहे. काही व्हॅल्यू नाही करू शकत, बरोबर की नाही? मग आपण कुठे गरिबीचं नाटकं करत राहायचे, माझ्याकडे पैसा नाही, पैसा नाही. बघा, तुम्हाला नसेल तरी इतरांसाठी सांगत आहे मॅडम. हम्म. बघा, कुठलीही व्यक्ती, सगळेच लोक, पैशावाले लोक पैसा चांदीचा चमचा घेऊन पैदा होता असं नाही. काही लोक गरिबीतून वरती येतात. आता बघा, त्यांनाही तेच 2 डोळे, 2 हात, तेच नाक, पाय तुमच्यासारखं आहे. फक्त त्यांनी विचार करायची पद्धत बदलली म्हणून सक्सेसफुल आहे की नाही? पण साधं धीरूभाई अंबानीचं एक्झाम्पल घेऊया. गरिबीतून वरती आले, बरोबर की नाही? सगळ्यांना तर त्यांच्या काळात तसंच असेल. फक्त विचार करण्याची पद्धत बदलली. तर काय करायचं आहे? रडत नका बसू. ज्यांना पैशाचा प्रॉब्लेम आहे, माइंडसेट चेंज करा. ओके. आणि प्रत्येक गोष्टीसाठी थँकफुल राहिलं तर गोष्टी आकर्षित होत असतात. ओके. काहींना आता बोलतात मुलांचा प्रॉब्लेम आहे. काल ऐकलं ना तुम्ही, मुलं खूप त्रास देतात. ऍटलिस्ट तुम्हाला मुलं तरी आहेत. लोक मुलं होण्यासाठी काही काही करत आहेत. सकाळच्या हो. बॅचला मॅडम बोलल्या माझे 2 मुलं खूप त्रास देतात. संध्याकाळच्या बॅचच्या मॅडम बोलतात सर प्लीज ॲफर्मेशन द्या, मुलं होत हो. नाही. हो. तर काय रडत बसायचं सांगा बरं मला. ग्रेटफुल राहणं किती गरजेचं आहे. काही असेल, ऍटलिस्ट तुमचा हाताची समस्या आहे, हात तरी आहे. एखाद्याला हात नाही, तो बोलतो दुखत जरी असतं तरी हात तरी पाहिजे होता. ते चांगलं नाही दिसत, बरोबर की नाही? सो थँक्यू मॅडम. सर्वांनी बघा, ग्रेटफुल राहा. ओके. फक्त थँक्यू बोलायचं. काय करायचंय तुम्हाला? उठल्या तर 4-5 गोष्टीसाठी थँक्यू. चौथं प्रिन्सिपल आहे. चौथं प्रिन्सिपल, जस्ट फॉर टुडे आय विल डू माय वर्क ऑनेस्टली. फक्त आजसाठी मी माझे काम प्रामाणिकपणे करेन. जेही काम आहे ते तुम्हाला प्रामाणिकपणे करायचं आहे. ओके. आता हे पण सांगेल का करायचं आहे. ओके. आता बघा, काम कुठलंही असेल, हाऊसवाईफ असेल नाही तर काही असेल, आता त्याचं मी तुम्हाला सांगतो का बरं करायचं आहे. बघा, जरी तुम्हाला तुमच्या कामाच्या प्रती तक्रार असेल तरीही सांगत आहे. आणि अगदी हाऊसवाईफ असेल तरीही बघा, तुम्ही इथे उपस्थित प्रत्येक जण दुसऱ्यांच्या स्वप्नातलं आयुष्य जगत आहे. फॉर एक्झाम्पल, तुम्ही बँकेत मॅनेजर आहे आणि तुम्हाला खूप कामाची कटकट आहे, पण तुम्ही त्या बँकेत काम करणाऱ्या एका क्लर्कच्या स्वप्नातलं आयुष्य जगत आहे. किंवा शाळेतलं प्रिन्सिपल आहे तुम्ही एखाद्या शाळेत, पण तुम्ही शाळेतल्या एका टीचरच्या स्वप्नातलं आयुष्य जगत आहे, बरोबर की नाही? तुम्ही टीचर असाल तर तुम्ही त्या कामवाल्या मावशींच्या स्वप्नातलं आयुष्य जगत आहे. ऍग्री की नाही? तुम्ही एखाद्या बँकेत अकाउंटंट आहे, कामाप्रती तक्रार आहे, पण त्या बँक कर्मचाऱ्याचा झाडू जो मारतो तो व्यक्ती तुमच्याकडे बघून काहीतरी ऑब्झर्व करतो. आपण सगळे काय आहे, लकी आहे. ओके. ऍटलिस्ट त्याच्यासाठी थँक्यू बोलायचं आणि जे काम दिलं आहे. काही बघा, भारतामध्ये किती बेरोजगार आहे, म्हणजे सगळ्याच देशामध्ये असतं असं काही नाही. खूपच आहे असं काही नाही, पण ज्यांना काम नाही त्यांना विचारा. तो बोलतो की कसंही काम असो करून तरी घेईल, कारण घरी 2 वेळची भाकर भेटली पाहिजे. तर जेही काम आहे, बिल्डिंगचे वॉचमॅन जरी असाल, हाऊसवाईफ असाल किंवा मोठे गव्हर्नमेंट ऑफिसर असाल, आपलं काम इमानदारीने तुम्हाला करायचं आहे. आता मी फ्री शिकवत आहे तर अ, असं चालेल का शिकवून? काही पण नाही. हा, तर करायचं आहे. त्याच्यानंतरून 5वं प्रिन्सिपल, शेवटचं प्रिन्सिपल लिहा. जस्ट फॉर टुडे आय विल बी काइंड टू एव्हरी लिव्हिंग थिंग. फक्त आजसाठी मी प्रत्येक सजीव प्राण्यावर दयाळू राहील. शेवटचा प्रिन्सिपल आहे. एवढे साधे सोपे आहेत, काही रेकीमध्ये अवघड नाही. ओके. आता बघा, फक्त आजसाठी मी सजीव प्राण्यावर दयाळू राहील. आता बघा, हा शब्द महाराष्ट्रातच एक शब्द आहे, तुम्हाला सांगतो. महाराष्ट्र संतांचं राज्य आहे. भूतदया हा शब्द कधी ऐकलाय का तुम्ही? भूतदया. मराठी मीडियमच्या लोकांना माहिती आहे, इंग्लिश मीडियमच्या लोकांना जास्त माहिती नसतो. हा शब्द फक्त मराठी भाषेमध्येच आहे. तर तुम्हाला प्रत्येक सजीव प्राणी काहीतरी रिझन असेल म्हणून संतांनी सांगितलं, उगीच थोडी ना सांगणार आहे. तर फक्त आजसाठी मी प्रत्येक सजीव प्राण्यावर दयाळू राहील.
आता असं नका बोलू. सरांनी सजीव प्राणी बोललं, दुकानात गेले, एक कुत्रा दिसला का लगेच त्याला एक पार्लेजीचा बिस्किट पुडा घेतला, असंच नाही आहे. दुसरं पण एखादी दया असते. तुम्ही एखाद्या लाईन मध्ये उभे आहेत, मागच्या व्यक्तीला खूप घाई आहे, अर्जंट काम आहे, तुमच्याकडे वेळ आहे, तर लेट हिम गो. ओके, त्याला एक चान्स द्या, किंवा अदर काही गोष्टी असतील. बघा, तुमच्याकडे खूप पैसे असतील, पण एखादी व्यक्ती आता दारावर कोणी साधं काही प्लास्टिकच्या वस्तू विकायला आला आहे, कारण कधी कधी घेऊन टाका. तो भीक मागण्यापेक्षा काहीतरी काम करत आहे. म्हणजे छोटे मोठे ऍक्ट्स करा, काय होणार? जेव्हा तुम्ही झोपायला जाल ना, ह्या ऍक्टने तुम्ही एक समाधानाने झोपणार, समाधानाची झोप भेटेल. रोज याच्या त्याच्या कटकटी घेऊन झोपण्यापेक्षा ते समाधान असतं, त्याच्याने झोपायचं आहे. आता तुमच्यापैकी कोणी आहे का असं, की कधी मदत केली त्याने त्या रात्री खूप छान झोप आली? सांगा बरं, कोणी आहे का असं? असतात लोक सगळं. ओके, आहे कोणी कोणाला सांगायचंय की हा सर, खरंच त्या दिवशी मदत केली, असा अनुभव आहे आणि खूप छान झोप आली? किंवा नेहमीच करत असाल डोनेशन वगैरे, आहे कोणी? कुणी नाहीये? बरं, मग आता करा. ओके, चला. ओके, आहे कोण आता, सर आहे की मॅडम माहिती नाही, तर तुम्हाला करायचं आहे. ओके, चल, ठीक आहे. अश्विनी मॅडम पण बोलतात, चला करा, ते करायचंय तुम्हाला. आता नेक्स्ट, आता बघा, आता प्रिन्सिपल संपले, आता पुढचा टॉपिक. आता रेकीमध्ये बघा, तुम्ही आलेच आहे तर काय काय असतं, काय काय नाही, शिकून घ्या. तुम्ही जे शिकत आहे ना, रेकीमध्ये 4 लेवल असतात. तुम्ही जे शिकत आहे ती लेवल 1 आहे. हे प्रवेशस्तरीय रेकी प्रशिक्षण असतं, जिथे तुम्हाला रेकीचा इतिहास, स्वतःला रेकी कशी द्यायची, पुन्हा इतरांना कशी द्यायची, तुम्हाला रेकीचं लेवल 1चा शक्तिपात करून दिला जातो. त्याच्यानंतर तुम्हाला 7 चक्र काय, ओरा काय, ते डिटेलमध्ये शिकवलं जातं, जे मी तुम्हाला उद्या शिकवणार आहे. हे शिकल्यानंतर तुमची ऊर्जा सक्रियता 10% होऊन जाते. रेकीच्या 10% उपचार क्षमतेने तुम्ही उपचार करू शकता. सेकंड लेवल काय असतं बघा, रेकी सेकंड लेवल मध्ये तुम्हाला, आता लेवल 1 मध्ये कुठलाही सिम्बॉल नाही आहे, लेवल 2 मध्ये तुम्हाला काही सिम्बॉल दिले जातात. आता त्या सिम्बॉलने काय होतं, तुम्ही लेवल 1 मध्ये काय, तुम्हाला मी सांगतो. लेवल 1 मध्ये तुम्ही हात घ्यायचा, स्पर्शाने कुठे ठेवायचं, उपचार करू शकतात. तर लेवल 2 मध्ये तुम्ही डिस्टन्स हिलिंग करू शकता. डिस्टन्स म्हणजे काय, व्यक्ती दुसऱ्या शहरात असेल, देशात असेल, कुठेही असेल, तुम्ही एका ठिकाणी बसून हिलिंग तुमची कनेक्शन करू शकतात. जसं आता तुम्ही सांगितलं, कोणी बँगलोर आहे, दिल्ली आहे, नगर आहे, पुणे आहे, सो अँड सो. मी उद्या, तुमचा शक्तिपात आहे, तुम्हाला असं बसायचंय फक्त येऊन, मी एका ठिकाणी बसून सगळ्यांशी कनेक्ट होणार. कसं होणार, कशा मार्ग ऊर्जा पोहोचणार, कारण माझ्याकडे सिम्बॉल आहे. लेवल 2 मध्ये तुम्हाला सिम्बॉल अट्यून करून दिले जातात, डिस्टन्स हिलिंग साठी किंवा रेकीच्या उपचारासाठी 3 सिम्बॉल दिले जातात. ते शिकल्यानंतर तुम्ही रेकीच्या 40%, 40+10 म्हणजे 50% इफिशियन्सीने कुणाचेही उपचार करू शकतात. थर्ड लेवलमध्ये एक मास्टर सिम्बॉल असतो, डायकेम्यू, त्याचं अटोनमेंट करून दिलं जातं. तुम्हाला काही ऍडव्हान्स हिलिंग टेक्निक शिकवल्या जातात. खूप प्रकारच्या हिलिंग्स असतात, वेगवेगळ्या टाईपच्या, ते तुम्हाला शिकवलं जातं आणि तुम्ही मास्टर हिलर बनतात. ओके, तर त्याच्याने तुमचं, त्याच्यानंतरून तिसऱ्या लेवल नंतर रेकीच्या 100% उपचार क्षमतेने कुणाचे उपचार करू शकता. तर तिसरं लेवल पर्यंत इनफ आहे. चौथी डिग्री ती ग्रँड मास्टरची असते. त्याच्यामध्ये तुम्हाला काय आहे, तुम्ही कुणाला अट्यून करू शकतात, कुणाला शक्तिपात देऊ शकतात, त्याला तुम्ही रेकी मास्टर बनवू शकतात, वगैरे वगैरे. तर चौथ्याची गरज नसते. लेवल 1 2 3 इनफ आहे. पुढे कधी करिअर करायचं असेल तर मग माझ्यासारखं लेवल 4 म्हणजे ग्रँड मास्टरचं तुम्ही करू शकतात. एवढे त्याच्यामध्ये लेवल असतात. ओके, त्याच्यानंतर असे सिम्बॉल असतात काही, ते तुम्हाला लेवल 2 ला दिले जातात. आता दुसरं, तुमचं सर्वांचं एक लक्षात घ्या, उद्या सकाळी 6 वाजता शक्तिपात असणार आहे, अटोनमेंट असणार आहे. आता तुम्ही सकाळी 6 ला यायचं आहे, 10 मिनिटं असं फक्त बसायचं आहे, कुठले सिम्बॉल नाही. सिम्बॉल दिल्यावर हात ओपन करायला लागतात. उद्या असं 10 मिनिटच लागतात त्याला, आणि खूप छान रिझल्ट येतो. उद्या तुमचं ऍक्टिव्हेशन घेणार आहे, पाणी चार्ज करायचं, रेकीला कॉल कसा करायचा, उद्या तुमचं अटोनमेंट होऊन जाईल. सकाळी यायचंय 10 मिनिटासाठी, नंतर क्लासमध्ये, रेग्युलर क्लासमध्ये सगळं शिकवेल. पाण्याला चार्ज कसं करायचं, रेकीला कॉल कसा करायचा, रेकीची प्रार्थना.
आता तुम्ही सकाळी येऊन बसणार शक्तिपाताला अटोनमेंट, पण आहे काय का नुसतं येऊन बसायचं? तर नक्की शक्तिपात काय असतो, त्याचे प्रकार काय आहे, डिटेलमध्ये आता आपण जाणून घेणार. ठीक. अटोनमेंट म्हणजे काय? प्रत्येक व्यक्तीमध्ये आध्यात्मिक ऊर्जा ग्रहण करण्याची नैसर्गिक क्षमता असते, परंतु ही ऊर्जा योग्य प्रकारे संतुलित सक्रिय करण्यासाठी रेकी मास्टर विशेष ऊर्जा हस्तांतरित करतो. तर हे खूप तुम्हाला समजणार नाही, मी साध्या भाषेत सांगतो. आता शक्ती म्हणजे काय? आता शक्तिपात होणार आहे, अटोनमेंट होणार आहे, याच्यात दोन उदाहरण असतात. शक्ती म्हणजे काय? डिवाइन एनर्जी, ती डिवाइन पॉवर आहे. पात म्हणजे काय? त्याला सक्रिय करणे. आता जेव्हा आपला जन्म होतो, जेव्हा आपला जन्म होतो तेव्हा ऑलरेडी आपल्यामध्ये खूप पॉवर असतात, कालांतराने त्या ऱ्हास पावतात. आणि अटोनमेंट प्रत्येक धर्मामध्ये, वेगवेगळ्या कल्चरमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने दिलं जातं. रेकी पण एक स्पिरिच्युअल एनर्जी आहे, जशा अदर स्पिरिच्युअलिंग मेथड्स आहे. आता शक्तिपात कुठे कुठे दिला जातो बघा, सगळ्या धर्मांमध्ये दिला जातो. आता ख्रिश्चनिटीमध्ये काय करतात? बाप्तिस्मा करतात, त्यांना जे ते होली स्पिरिटला मानतात ते अटेन करून देतात, ओके, शिष्यांना. ठीक आहे. दुसरं आहे, एक उदाहरण देतो मी तुम्हाला, शक्तिपाताचे वेगवेगळे उदाहरणं. आता शक्तिपात सेल्फ रिअलायझेशनने सुद्धा होऊ शकतो. जसं भगवान बुद्ध बसले, आत्मज्ञानाची प्राप्ती झाली. डॉक्टर रुसई बसले, झालं. मॉडर्न डेज मध्ये रजनीश ओशो असतील, ध्यानाला बसले, झालं. डॉक्टर कृष्णमूर्ती असतील, तसं झालं. अजून दुसरं उदाहरण देतो. स्वामी विवेकानंद आहे, त्यांना अगोदर एवढं सगळं स्पिरिच्युअलिटीमध्ये बिलीव्ह नव्हतात. त्यांच्या गुरुने काय केलं? रामकृष्ण परमहंस उजवा पाय घेतला, त्यांच्या हृदयावर लावला आणि त्यांना आत्मज्ञानाची प्राप्ती झाली. ओके, आपल्याकडे इनलाइटनमेंट पर्यंत जायचं नाही, आपल्याला फक्त त्या ऊर्जेशी कनेक्ट करायचं आहे. ओके, तर प्रत्येक धर्मामध्ये वेगवेगळ्या मेथड असतात. रेकीमध्ये कसं आहे? रेकीमध्ये गुरु शिष्यांना काही सिम्बॉलने त्याच्या 7 चक्र, जे तुम्हाला उद्या शिकवणार आहे, तर तुमच्या चक्रावर काम करून एक ऊर्जा प्रवाहित करतो, जेणेकरून ती रेखेची ऊर्जा तुम्ही इतरांसाठी वापरू शकता. दुसरं उदाहरण बघा कसं काम करत. आता एक मेणबत्ती एकाच्या हातात आहे, बाकी 100 मेणबत्त्या विझलेल्या आहेत. ती एक मेणबत्ती काय करते? दुसऱ्याला लावून दुसरी दुसरी सगळीकडे ती ज्योत जाते, बरोबर की नाही? त्याच पद्धतीने मी तुम्हाला दिलं की तुमच्यातली ती ऊर्जा सक्रिय होते, म्हणजे कुठलाही ग्रँड मास्टर असेल त्याने. तर शक्तिपाताचा अर्थ असा होतो. इंग्लिशमध्ये त्याला अटुनमेंट बोलतात. आता अटुनमेंट म्हणजे काय? अटून म्हणजे चॅनल ट्यून करणं. जसं तो एक रेडिओ आहे, जे एखादं चॅनल ऐकायचं आहे, रेडिओ फ्रिक्वेन्सी आपण सेट करतो, त्या त्या चॅनलचं 91.3, 91.5 FM. तसंच आपलं शरीर रेडिओ आहे, आणि कॉस्मिक एनर्जी, जो परमेश्वराची ऊर्जा आहे, त्याच्याशी आपल्याला कनेक्ट करण्यासाठी अट्यून करून दिलं जातं. ओके, खूप सगळे उदाहरण आहेत. रेकीमध्ये तुमच्या 7 चक्रावर काम केलं जातं, जेणेकरून तुम्ही त्या ऊर्जा वापरू शकणार आहे. ओके, आणि बघा, ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. 7 चक्र, ओरा, स्पिरिच्युअलिटी. का बरं? जेव्हा तुम्ही बघा, हे उगीच अकारण तुमच्या जीवनात आलं नाही, काहीतरी रिझन असेल. ओके, बघा, याच्यामध्ये ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. जेव्हा तुम्ही जीवन जगतात ना, स्पिरिच्युअलिटीचा अभ्यास करणं, याला ज्ञान मार्ग बोलतात. एक भक्ती मार्ग असतो, कर्म मार्ग असतो आणि ज्ञान मार्ग असतो. तर हे ज्ञान मार्गाच्या गोष्टी आहेत. ओके, बघा, आणि ह्या गोष्टी कंपल्सरीच असतात. आता भगवान कृष्ण होते, कोण आहे ते? विष्णूचे अवतार आहे, सगळे चमत्कार करायचे, करंगळीवर पर्वत उचलला, तरीही त्यांनी हे नियम मोडला नाही. कुठला नियम? त्यांचे पण गुरु होते. कोणी सांगेल का भगवान कृष्णांचे गुरु कोण होते? हे सगळे शिकायला गेले होते, विद्या घ्यायला. कोणी सांगेल? इव्हन ख्रिश्चनिटीमध्ये देखील बघा, जीसस क्राइस्ट, त्यांचे येशू ख्रिस्त सगळ्यात मोठे होते, पण तरीही त्यांनी त्यांच्याहून छोट्या असलेल्या त्यांच्या मावस भावाकडून शक्तिपात करून घेतला, कारण त्या गोष्टी गरजेच्या असतात. ओके, ते काही समाजाचे नियम असतात. कोण सांगेल? हा बघा, सांगितलं, सांदीपनी महाराज होते, बरोबर की नाही? त्यांना काही गरज पडली त्यांच्याकडे जायची? पण नाही, त्यांनी मानव रूपात जन्म घेतला, गुरुकडून शिष्याला घ्यायला लागतं. ओके, तसंच असतं. तर घेणं गरजेचं आहे, घेण्याने काही नुकसान तर होणार नाही आहे. ओके, ती एनर्जीच आहे, जादू टोना तर काही नाही आहे, प्युअर एनर्जी आहे. तर बाकी घ्या. ओके, तुम्हाला शक्तिपात त्या पद्धतीने घ्यायचा आहे. आणि बघा, कंटाळा करू नका. काही लोक सकाळी येतात, काही लोक नाही येत. मी उद्या तुम्हाला पाणी चार्ज करायला शिकवेल ना, पाण्याची चव वगैरे बदलायचं, दुसऱ्यांना वाटतं अरे यार उगीच राहून
मग मला डिस्टर्ब करतात, सर आमचं अटेंडमेंट राहिलं, सर आमचं अटेंडमेंट राहिलं. मला असा विनाकारण त्रास देऊ नका. सकाळी या, शक्तिपात घ्या, एकदा घेतला त्या ऊर्जा आयुष्यभर तुमच्या बरोबर राहणार आहे. ओके, तुम्हाला परत कुणाकडून ते लेवल 1चं अटेंडमेंट घ्यायची गरज नसणार आहे. ओके, ज्यांनीही आता खूप वर्ष झाले प्रॅक्टिस नाही, परत शक्तिपात घेतला तरीही चालणार आहे. आता मी तुम्हाला सांगितलं एवढे पवित्र ऊर्जा आहेत, स्पिरिच्युअलिटीशी तुम्ही कनेक्ट होणार आहे, त्या एनर्जीशी कनेक्ट होणार आहे. त्याच्यासाठी एक पूर्व परीक्षा नको का द्यायला? सगळ्यांनाच द्यायला लागते. तर इथे तुम्हाला आता एक मी काय करणार आहे, पास्ट लाईफ मेडिटेशन घेणार आहे. ओके, आता का घ्यायचंय त्याचंही कारण सांगतो. जे मी तुमचं पास्ट लाईफ मेडिटेशन घेणार आहे ते तुमच्या कशासाठी घेणार आहे बघा. अजून एक सांगतो, एक व्याख्या सांगितली ती रागाची व्याख्या. अजून तुम्हाला पाप आणि पुण्याची व्याख्या सांगू का? पाप आणि पुण्याची एक व्याख्या सांगतो तुम्हाला, बघा पटली तर घ्या, नाहीतर लेट इट. ओके, नीट ऐका, माझी नाही आहे. मी विपश्यना करायला जायचो ना, तर तिथे एस.एन. गोयंका छान छान प्रवचन देतात संपल्यावर, तर त्यांनी एक शब्द बोलला होता, मला खूप आवडला. बघा, पाप काय असतं? पाप म्हणजे काय बघा, तुमच्याकडून तुमच्याकडून कुठल्याही सजीव आत्म्याचं मन दुखावलं, तुमच्याकडून कुठल्याही सजीव आत्म्याचं मन दुखावलं तर ते पाप आणि पापच आहे. आणि तुमच्याकडून कुठल्याही सजीव आत्म्याचं मन थोड्या वेळ जरी सुखावलं तर ते पुण्य आणि पुण्यच आहे. एवढी साधी व्याख्या आहे. तर आता मेडिटेशन मध्ये आपण आता काय करणार आहे, लगेच घेणार आहे. मेडिटेशन मध्ये आपण कळत न कळत आपल्याकडून ज्या चुका झाल्या आहेत त्याच्यासाठी आपण क्षमा मागणार आहे त्या व्यक्तींची. ओके, आणि जर कोणी आपल्या बरोबर काही वाईट केलं आहे तर त्याला आपण माफ करून देणार आहे. ओके, बघा खूप सुंदर मेडिटेशन आहे, सर्वांना छान रिझल्ट येतात. मेडिटेशन करताना आता मी घेणार आहे लगेच. मेडिटेशन करताना माझा व्हिडिओ बंद असेल, तुमचा ऑन पाहिजे. तुम्ही जर ऑन नसेल तर बघा मी तुम्हाला रेकीची हिलिंग देणार आहे इथून, तर माझ्या ऊर्जा तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही. तर प्लीज व्हिडिओ ऑन करून मेडिटेशन करा. पाणी वगैरे पिऊन या, 1-2 मिनिटांमध्ये सुरुवात करूया. ओके, कारण मग घरच्यांना सांगून द्या 10 मिनिटं डिस्टर्ब नका करू, 10 मिनिटं तुमचं मेडिटेशन घेईल. ओके, पाणी वगैरे पिऊन या, व्हिडिओ ऑन ठेवा, सगळ्यांचे डोळे बंद असणार आहे, कोणी कुणाला बघत नाही. ओके, फक्त माझा व्हिडिओ बंद असेल, मी तुम्हाला हिलिंग देईल. ओके, द्या स्वतःला 10 मिनिट, बघा कसे काम करतात जीवनामध्ये 10. ओके, सगळ्यांना येऊ द्या, आपण स्टार्ट. आणि बघा शक्य असेल तर हेडफोन घालून बघा छान रिझल्ट साठी, नसेल तर ठीक. चालेल, ऑफिसमध्ये असेल तर काही प्रॉब्लेम नाही, संध्याकाळची वेळेची. ओके, इकडे मेडिटेशन नाही करायचं का कोण आहेत? आशा देसले मॅडम, स्वाती मॅडम. स्वाती मॅडम परत एकदा करून घ्या. शमिता गाडगे मॅम, मनीषा सोनवणे. चला, चांगल्या रिझल्ट साठी व्हिडिओ ऑन पाहिजे तुमचं. कशा ऊर्जा जाणवतील बरं? चला ठीक आहे, जे आले आहेत आता ऑलमोस्ट आले आहेत. आपण मेडिटेशनला ध्यानाला कधी पण कसं बसायचं, कधी पण स्ट्रेट बसायचं. कशासाठी? खालच्या चक्राच्या ऊर्जा वरच्या चक्रामध्ये गेल्या पाहिजे. ज्यांना शक्य नसेल, खूप आजारी लोक असतात, झोपून राहा, फक्त मला ऐका. ओके, काही करायचं, चेअरवर बसा, खाली बसा, काही नाही. चला, डोळे हलके बंद करायचे आहे, पाठीचा कणा ताठ ठेवायचा आहे, आणि आता माझा व्हिडिओ बंद असेल. सूचना फक्त फॉलो करायच्या, गाइडेड मेडिटेशन आहे. डोळे हलके बंद, पाठीचा कणा ताठ. आजच्या ह्या साधनेमध्ये तुम्हाला तुमच्या पास्टमध्ये, भूतकाळात ज्या काही नकारात्मक घटना आपल्या जीवनात घडल्या आहेत
त्या नकारात्मक घटनांसाठी जे काही लोक जबाबदार आहेत, त्या घटनांना जबाबदार प्रत्येक व्यक्तीला माफ करायचे आहे. कारण वी ऑल आर कनेक्टेड टू द युनिवर्स. या ब्रह्मांडाशी आपण कनेक्टेड आहोत. म्हणून तुम्ही दिलेली माफी आज त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहे. दुसरं, कळत न कळत आपल्याकडून ज्या काही चुका झाल्या आहेत, त्या चुकांसाठी आपण माफी मागणार आहोत. आणि आज आपण मागितलेली माफी देखील त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहे. डोळे हलके बंद, पाठीचा कणा ताठ, संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांवर. येणारा प्रत्येक श्वास आपल्याला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. आणि जाणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत शरीर, मन, सात चक्र आणि औरातील सर्व प्रकारची नकारात्मकता कायमस्वरूपी बाहेर पडत आहे. जाणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत शरीर, मन, सात चक्र आणि औरातील सर्व प्रकारची नकारात्मकता, निगेटिव्हिटी कायमस्वरूपी बाहेर पडत आहे. आजच्या या साधनेमध्ये आपण अगदी आजपासून आपल्या जन्माच्या क्षणापर्यंत ज्याही सफरिंग आपण सहन केलेले आहेत, ज्याही निगेटिव्हिटी सहन केलेल्या आहेत, त्या सर्व निगेटिव्हिटीला आपण कायमस्वरूपी डिलीट करणार आहोत. आणि मनाच्या गाभाऱ्यात जीवनातील प्रत्येक आनंद, पॉझिटिव्हिटी यालाच स्टोअर करणार आहे. चला एका सुंदर प्रवासाला जाऊया. आत्ता ह्या क्षणापासून गेल्या 24 तासांमध्ये जेही क्षण आपण जगलो, पॉझिटिव्ह किंवा नेगेटिव्ह, ह्या 24 तासांमधून काही क्षण आनंदाचे असतील, काही लोकांसोबत
त्या 24 तासात काही वाईट घटना घडली असेल, एखादा दुःखाचा क्षणही आला असेल, त्या सगळ्या नकारात्मक घटनांना जबाबदार असलेल्या प्रत्येक व्यक्तीला माफ करा. गेल्या 24 तासात शब्दाने, कृतीने जर कोणी दुखावले असेल, त्या व्यक्तीला मनोमन माफ करून टाका. आणि जर तुम्ही शब्दांनी, कृतीने कुणाला दुखावलं असेल, तर त्याची मनोमन माफी मागा. आणि गेल्या 24 तासात ज्याही चांगल्या घटना तुमच्या सोबत घडल्या, त्या चांगल्या घडलेल्या प्रत्येक घटनेला मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करा. आयुष्य खूप सुंदर आहे आणि आज आपण जेवढ्या सहजतेने लोकांना माफ करणार किंवा त्यांची माफी मागणार, तरच जीवनाचा अत्यंत आनंदाचा अनुभव आपण घेऊ शकणार आहे. आता गेल्या 1 महिन्यामध्ये एका श्वासामध्ये किती क्षण असतात? तर गेल्या 1 महिन्याचे क्षण बघा. काही क्षण चांगले आहेत, काही वाईट आहेत. एखाद्याने तुम्हाला खूप दुखावले असेल, त्याचे सफरिंग मनामध्ये कुठेतरी दडून आहे. त्याचं खूप मोठ्या लेवलवर सफरिंग मनामध्ये दडलेलं आहे. त्या दुःखाला कारणीभूत असलेल्या प्रत्येक व्यक्तीला माफ करून टाका. कठीण आहे खूप माफ करणे, कारण ते शब्द खूप कटू असतील, अगदी मनाला खूप रुतले असतील. बट अलाव युअरसेल्फ, माफ करा त्या व्यक्तीला. आणि गेल्या 1 महिन्यात जर तुमच्यामुळे
एखाद्या व्यक्तीच्या डोळ्यात अश्रू आले असतील, एखाद्याला दुखावलं असेल, तर मनोमन त्याची माफी मागा. आपण सर्व या ब्रह्मांडाशी कनेक्टेड आहोत. म्हणून तुम्ही मागितलेली माफी त्या व्यक्तीपर्यंत पोहोचणार आहे. आणि जीवनात गेल्या 1 महिन्यात काही दुःखच नव्हतं, तिथे आपण काही चांगले क्षण जगलो. त्या सर्व चांगल्या क्षणांना निवडून मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करा. कुलूप बंद करा. आता गेल्या 1 वर्षाचा काळ आठवा. 1 वर्ष 365 दिवस. खूप मोठा काळ आहे. एका दिवसाला 24 तास असतात. 365 दिवसांच्या 24 तासांमध्ये ज्या ज्या लोकांनी तुम्हाला दुखावलं आहे, त्या सर्व लोकांना माफ करून टाका. माफ करताना तुम्हाला त्रास होईल, वेदना वाटतील. नाही करू शकत मी या व्यक्तीला माफ, कारण खूप त्रास दिला आहे या व्यक्तीने. पण तो व्यक्ती तुम्हाला अंतर्मनात राहूनही त्रासच देतो आहे. तुम्ही आज जर त्या व्यक्तीला त्याने दिलेल्या त्रासाला बाहेर काढले नाही, तर ते आपल्या अनारोग्याचे कारण बनणार आहे. म्हणून त्याला माफ करा. कितीही त्रास दिला असेल त्याने, शारीरिक लेवलवर, मानसिक लेवलवर, भावनिक लेवलवर, तुम्ही दिलेली माफी त्याच्यापर्यंत पोहोचून जाणार आहे. आणि कळत नकळत गेल्या 1 वर्षामध्ये आपण कुणाला दुखावलं असेल, किंवा या 1 वर्षामध्ये कोणी एक जवळचा व्यक्ती आपल्यापासून खूप लांब गेला असेल, त्याची माफी मागा. आणि गेल्या 1 वर्षातील सगळ्या चांगल्या घटनांना मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करा. आता आपण 1 वर्षानंतर
आयुष्यातल्या 10 वर्ष मागे जाणार आहे. दहा वर्ष खूप मोठा काळ आहे. ह्या 10 वर्षांमधल्या घटना आठवा. ह्या 10 वर्षात एखाद्या खूप जवळच्या व्यक्तीला तुम्ही कायमस्वरूपी गमावलं असेल. त्याच्या आठवणीने आजही खूप व्याकुळ होत असाल आणि त्याच्यामुळे तुमच्या जीवनात दुःखांच्या विविध छटा असतील. आजही त्या आठवणीमुळे, त्या व्यक्तीच्या कमतरतेमुळे आजही तुम्ही दुःखी होत असाल. त्या दुःखातून बाहेर पडण्यासाठी त्या व्यक्तीच्या सगळ्या चांगल्या आठवणींना मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करा. आणि गेल्या 10 वर्षातील प्रत्येक दुःखाच्या क्षणांना मोकळे करा. हे सफरिंग आपल्याला अनारोग्य देते. म्हणून आज फक्त आणि फक्त माफ करा. आणि गेल्या 10 वर्षात जर तुमच्याकडून काही चूक झाली असेल तर त्या व्यक्तीची मनोमन माफी मागा. स्वतःला परवानगी द्या त्या दुःखातून बाहेर पडण्याची. आणि गेल्या 10 वर्षातील आनंदाच्या सर्व चांगल्या क्षणांना मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करा. आता अगदी तुमचं शालेय जीवन, महाविद्यालयीन जीवन, स्कूल डेज, कॉलेज डेज, तुमचं करिअर आणि आत्ताच्या या क्षणांमध्ये अनेक लोकांबरोबर तुमची मैत्री झाली. अनेक नातेवाईक, अनेक गोष्टी तुमच्या जीवनामध्ये सतत घडत राहिल्या. जीवन म्हणजे एकानंतर एक येणाऱ्या घटनांचा क्रम होता. या घटनांच्या क्रमामध्ये जेव्हा जेव्हा तुम्ही दुःखी झाला, त्या दुःखाला जबाबदार प्रत्येक व्यक्तीला माफ करून टाका. माफ करून टाका प्रत्येक व्यक्तीला. आणि ह्या लहानपणापासून आजपर्यंत, तुमच्या लहानपणापासून आजपर्यंत एखाद्या जवळच्या व्यक्तीला
तुम्ही कायमस्वरूपी गमावलं असेल. कदाचित तुमचे आई वडील, अजून कोणी असेल, खूप जवळचा व्यक्ती असेल, काही कारणाने तो खूप लांब गेला असेल. किंवा कायमचा दुरावला असेल. आज त्या व्यक्तीला जस्ट मनापासून थँक्यू म्हणा. जर त्याच्या आठवणी चांगल्या असतील तर थँक्यू म्हणा, आणि दुःख दिले असेल तर सॉरी म्हणा. आणि आपल्या मनाच्या गाभाऱ्यात त्याच्या चांगल्या आठवणी ठेवून आज त्या व्यक्तीला तुमच्या मनातून बाहेर काढा. कारण जर ती नकारात्मक ऊर्जा असेल, तुम्ही मनात नकारात्मकता ठेवा, तर पुढच्या भविष्यात आपण आनंदाचे क्षण घेऊ शकणार नाही. या सर्व नकारात्मक फिलिंग्स वारंवार आपल्या मस्तिष्कात येऊन वर्तमानातील क्षणांना आपल्याला आनंदाने जगायला थांबवतात. आता बघा, आपण त्या क्षणांमध्ये प्रवेश करतो आहे. तो क्षण म्हणजे आपला जन्मदिवस, ज्या दिवशी तुम्ही ह्या पृथ्वीवर पहिला श्वास घेतला. ज्या दिवशी तुम्ही या पृथ्वीवर पहिला श्वास घेतला, तेव्हा तुमच्या आई वडिलांनी बघा ते छोटंसं बाळ हातात घेतलं आणि तुम्हाला पाहता क्षणी तुमच्या आई वडिलांना झालेला आनंद बघा. तुमच्या पहिल्या दर्शनाने तुमच्या आई वडिलांना आनंद झाला होता, तो आनंद अनुभवा. आणि त्यावेळेस ईश्वराने तुमच्या हातात एक कोरी पाटी दिली होती. तुमचं जीवन अगदी सुखाने, समाधानाने आणि आनंदाने जगण्याची ईश्वराने तुम्हाला एक कोरी पाटी दिली होती. बघा, ईश्वर आज पुन्हा नव्याने ती कोरी पाटी पुन्हा तुमच्या हातात देत आहे. त्याने ही कोरी पाटी आता पुन्हा तुमच्या हातात दिली आहे. त्या कोऱ्या पाटीला हृदयाशी घेऊन घट्ट पकडा. ती कोरी पाटी हृदयाशी घेऊन घट्ट पकडा. कारण त्यावर तुम्ही आता नव्या जीवनाचे स्वप्न लिहिणार आहे. नवीन पॉझिटिव्हिटी लिहिणार आहे. आणि चेहऱ्यावर एक सुंदर स्माइल आणायचं आहे. एक सुंदर स्माइल बघायचं आहे. कारण हेच स्माइल तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये नवा आनंद देणार आहे, नवीन सुख देणार आहे. जणू आज तुमचा नवीन जन्म झाला आहे. परमसुखी, समाधानी, आरोग्य संपन्न, ऐश्वर्य संपन्न जीवन जगण्यासाठी त्या ईश्वराने आज तुम्हाला नवीन ऊर्जा, नवजीवन दिले आहे. स्माइल, स्माइल, स्माइल. चेहऱ्यावर
एक आतून प्रकटणारे स्माईल, आणि या स्माईल ऊर्जेने आजपासून ज्याच्याही औरामध्ये तुम्ही प्रवेश कराल, जी ही व्यक्ती तुमच्या आजूबाजूला असेल, तुमच्या उपस्थिती मात्रेने त्याच्याही चेहऱ्यावर एक सुंदर स्माईल क्रिएट होणार आहे. जसं आपल्या जीवनात सगळ्यात महत्वाचा दिवस आपला वाढदिवस, कारण त्याच दिवशी आपण ह्या पृथ्वी तलाचा भाग बनलो. तर इथून पुढे आपल्या जीवनाचा प्रत्येक दिवसच आपल्याला बर्थडे सेलिब्रेट करायचा आहे. कीप स्माइलिंग, कीप स्माइलिंग, कीप स्माइलिंग. आजपासून तुम्ही जिथेही जाल तिथे आनंद आहे, सुख आहे, समाधान आहे, आरोग्य आहे. येस, यू आर द बेस्ट, यू आर द बेस्ट, यू आर द बेस्ट. त्या ईश्वरानंतर स्वयं क्रिएटर तुम्हीच आहात. तुम्हीच आहात तुमच्या जीवनाचे शिल्पकार. तुम्हीच आहात तुमच्या जीवनाचे शिल्पकार. आणि आजपासून आपण आपल्या जीवनाला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याने परिपूर्ण करणार आहोत. हे ईश्वरा असंच होऊ दे, हे ईश्वरा असंच होऊ दे, हे ईश्वरा असंच होऊ दे. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. जेव्हा कधी तयार असाल, हळुवार डोळे उघडायचे आहेत. दोन्ही हात रब करून ऊर्जा आपल्या चेहऱ्याद्वारे शरीरात ग्रहण करा. थँक्यू, थँक्यू, थँक्यू सो मच. धन्यवाद सर्वांना. चला, थँक्यू सो मच. ओके, धन्यवाद. आता मी का घेतलं त्याचं कारण आहे उद्या सांगेल. हे हृदय चक्रासाठी इम्पॉर्टंट असतं, स्पिरिच्युअलिटीमध्ये हार्ट चक्र इम्पॉर्टंट असतं, ते आपण उद्या डिटेलमध्ये बघणार आहे. ओके, तर मी एक सूचना देतो फक्त. उद्या सकाळी 6 वाजता मीडिया तुमचं शक्तिपात असणार आहे. 10 मिनिटासाठी आहे सकाळी, फक्त 6 ते 6:10 पर्यंत यायचं आहे. नंतर क्लास रेग्युलर असणार आहे. क्लासमध्ये 7 चक्र ओरा डिटेलमध्ये वही पेन घेऊन यायचं. पाणी चार्ज कसं करायचं, रेकीला कॉल कसा करायचा, पेंडुलम डाउजिंग कसं बनवायचं ते शिकवायचं आहे. ओके, तर उद्याचा दिवस पण महत्वाचा. चला, आजच्यासाठी सांगा. हा, कसा होता अनुभव, काय वाटलं, काही बोलायचंय कुणाला, क्वेश्चन आन्सर घेऊया. कोण आहे सर? ओप्पो CAPH, काही बोलायचंय का सर? हँडरेज होता म्हणून विचारलं. ओके, चला. ओके, थँक्यू सो मच मॅडम. बघा, इथे मेडिटेशन करताना सगळ्यांना वेगवेगळे अनुभव येतात. जुने दुःख निघून येतात. तर लोक बोलायच्या मनस्थितीत नसतात, म्हणून मी लगेच विचारत नाही कुणाला काही बोलायचंय का. तर त्याच्याबरोबर थोडं राहा, अजून थोडा विचार करा. वेबिनार संपल्यानंतर पण माफ करा. का गरजेचं आहे मी परत एकदा उद्या सांगेन. ओके, ठीक आहे. हा, बोला अनिता मॅडम. सर, तुम्ही जी 5 तत्व सांगितली ना, ती 5 तत्व जी आम्हाला बोलायची आहेत, ती एका वेळी 5ही बोलायची आहेत का छान रोज प्रश्न एक एक विचारला. बोलायचंय? बोलायचं काहीच नाहीये, ते आचरणात आणायचं. मनामध्ये यस अंत आचरणात आणायचंय, मनातल्या मनात बोल ठरवायचंय. मी असं वागेल, ते बोलायचं काही नाही, ते प्रार्थना वगैरे नाहीये. मी तसं वागेल, वागायचंय तसं. पण ते 5ही एका दिवशी आपल्यामध्ये हे करायचे आहेत आपल्याला. काय अवघड आहे? आज राग नका करू आणि चिंता नका करू, काय अवघड आहे? 5ही एकदाच ओके करायचं आहे. असं थोडी की ओके, आज राग थँक्यू नाही सर. केला उद्याची. एक संगती 5ही फॉलो करा. ओके, 21 दिवसानंतर तुम्हाला हळूहळू परिस्थिती बघ. ओके, बोलायचं थँक्यू. काही नाहीये, आचरणात आणायचं. ओके, हा बोला सर. ओप्पो CPH 2825 बोला. सर, पहिल्यांदा सेशन घेतलं, बरं वाटलं, पण खूप डिप्रेशन मध्ये आहे. खूप म्हणजे डोक्यामध्ये एवढे विचार येतात ते मलाच काही सुधरत नाही. पण आज सेशन घेतलं, थोडं बरं वाटलं मला.
अजून तर काही मनातल्या निघालेल्या नाहीयेत गोष्टी, की सतत सुसाईडचा विचार येतोय. काही करूशी होत नाही, काही कामच होत नाही स्वतःकडून. होणारच. ओके, समोरच्या व्यक्तीने त्रासच तेवढा दिलेला असतो. कधी कधी एक म्हण आहे इंग्लिशमध्ये की वेळ सगळं काही हील करते. त्या वेळेमध्ये पेशन्स ठेवणं खूप गरजेचं आहे. आता मी तुम्हाला क्लास संपल्यानंतर काही मेडिटेशन देणारच आहे. तर मेडिटेशनने उद्या कळेल तुम्हाला का बरं ते कुठल्या चक्रामध्ये कसा प्रॉब्लेम आहे. समोरची व्यक्ती पण तशी का वागली ते उद्याच्या सेशन मध्ये कळेल. ओके, तुम्हाला कळेल. आता व्यक्तीचाच नेहमी दोष नसतो तर थोडासा स्पिरिच्युअल लेवलवर तसा पण प्रॉब्लेम असतो. ओके, संयम ठेवा तुम्ही. वेळ तर सगळं हीलच करते, पण प्रॅक्टिस सोडू नका. काही प्रॅक्टिस मी देणारच आहे त्या करायच्या. ओके, ठीक आहे. जास्त वेळ झाला होता, 11:30. कुणाला काही बोलायचं आहे का? हा बोला सर. काय ते आनंद गेली स्क्रीनवरून काय? ठीक आहे, एक दोन मेसेज वाचतो उद्यासाठी. बघा, उद्याची लिंक वेगळी झूम लिंक असते. संध्याकाळचं सेशन झाल्यानंतर पाठवलं, नाही तर ते लोक कन्फ्युज होऊन जातात. चला, सर्वांनी मला ऐकून घेतलं. सर्वांचे खूप खूप आभार. उद्या सकाळी तर तुम्हाला उद्या 6 वाजता. उद्या 6 वाजता यायचं आहे. परत एक डोक्यापासून खालपर्यंत नाभीपर्यंत तरी दिसले पाहिजे. फक्त बसायचं आहे हात जोडून. ज्यांना बसणं शक्य नाही चेअरवर बसले तरी चालेल. ओके, पण दिसले पाहिजे. सेकंड थिंग, नावाने जॉईन करायचं आहे, नाही तर मग एनर्जी कनेक्ट होत नाही. ओप्पो, विवो. तर 10 वाजेला नाही चालणार का सर? 10 सकाळी वाजेला नाही 6ला घेता येणार? नाही, सकाळी 6ला ते एनर्जी जरा चांगली असते. ओके, ऍक्च्युली ब्रह्म मुहूर्तावर घ्यायला पाहिजे. तुम्ही येणार नाही सकाळी 3:45ला, म्हणून 6 वाजता सांगितलं. चला, नाही, जर वेळ 5 असेल वाजता येऊ ना तुम्हाला, सर आम्ही. 5 वाजता घेऊ शकतो ना. तुम्ही घेऊ शकतात, सगळे नाही घेऊ शकत. तर सकाळी 6ला आहे. नसेल जमलं एखाद्या शनिवारी रविवारी मी अरेंज करेल, टेन्शन नका. ओके, सुटेल चालेल सर. ज्यांना शक्य. ओके सर, थँक्यू. चला, थँक्यू सो मच. सर्वांनी मला ऐकून घेतलं. थँक्यू.